नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी अशी खुशखबर आहे। त्याचप्रमाणे काही लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी देखील आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा जो काही 8वा हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती लवकरच जमा होणार आहे। मित्रांनो, फेब्रुवारी महिना हा फक्त 28 दिवसांचाच असल्या कारणाने इतर महिन्यांच्या तुलनेने या महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती लवकरच जमा केले जाणार आहेत। परंतु मित्रांनो, काही बहिणींसाठी धक्कादायक बातमी देखील आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत महिला लाभार्थी सुमारे 2.5 कोटींपर्यंत पोहोचलेले आहेत। यामध्ये निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। महिला व बाल कल्याण विभागाने निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्याचा निर्णय शेवटी घेतलेलाच आहे। अगोदर शासनाकडून या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारची पडताळणी केली जाणार नाही अशा पद्धतीने सांगण्यात येत होते, परंतु आता या ठिकाणी लाडक्या बहिणींची पडताळणी होणार हे निश्चित झालेले आहे। या योजनेतून अपात्र महिलांना बाहेर काढण्यासाठी सरकारकडून उपाययोजना देखील आजपासून सुरू करण्यात आलेल्या आहेत। आता या योजनेच्या लाभार्थी असलेल्या प्रत्येक महिलेची तपासणी घरोघरी जाऊन केली जाणार आहे आणि त्यामध्ये या महिला अपात्र असल्याचे आढळून आल्यास त्यांना या योजनेतून बाहेर केले जाणार आहे। तर आता अपात्र म्हणजे नेमक्या कोणत्या महिला असणार आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की तुमचा लाभ पुढे सुरू राहणार आहे की तुम्हाला या योजनेतून अपात्र करून योजनेच्या बाहेर केले जाणार आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला आता फेब्रुवारी महिन्याचा जो काही 8वा हप्ता आहे तो नेमका कोणत्या तारखेला मिळणार आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। आता तुमच्याकडे 4 व्हीलर असेल किंवा 2 व्हीलर असेल किंवा तुम्हाला इतर कोणत्या योजनेचा आधीच लाभ मिळत असेल तर तुमचे टेन्शन या ठिकाणी वाढणार आहे। व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी सर्व काही समजणार आहे। या योजनेमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्हाला नेमके काय करावे लागणार आहे हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळावा आणि सरकारने निवडणुकीत दिलेल्या 2100 रुपयांच्या हप्त्याचे जे काही आश्वासन आहे ते पूर्ण करता यावे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी तिजोरीवर जास्त बोजा येऊ नये म्हणून सरकारने खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे। म्हणून या योजनेसाठी अपात्र असणाऱ्या ज्या महिला आहेत, ज्या या योजनेचा लाभ घेत आहेत, तर आता अशा अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे। लाखो महिलांचा लाभ आता या ठिकाणी बंद होणार आहे। त्यामुळे जो काही पैसा वाचेल तो पैसा पात्र असणाऱ्या महिलांना 2100 रुपयाचा हप्ता देण्यासाठी कामात घेतला जाणार आहे आणि लाभार्थी महिलांची संख्या देखील या योजनेतील कमी होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी पात्र असणाऱ्या जेवढ्या पण महिला असतील त्या महिलांना या ठिकाणी 2100 रुपयाचा हप्ता देणे शक्य होणार आहे। तशी तरतूद या ठिकाणी यंदाच्या अर्थसंकल्पात देखील केली जाणार आहे। त्यामुळे आता जेवढ्या पण या योजनेमध्ये पात्र महिला उरतील त्या सर्व महिलांना 2100 रुपये प्रमाणे हप्ता हा दिला जाणार आहे। कारण की याबाबत आधीच शासनाने बहिणींना आश्वासन हे दिलेले आहे की लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी 1500 रुपयाचा नाही तर 2100 रुपयाचा हप्ता आम्ही देणार आहोत, अशा पद्धतीने शासनाकडून आश्वासन देखील अगोदर करण्यात आलेले होते। त्या हिशोबाने आता या ठिकाणी शासनाकडून उपाययोजना ही सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेमध्ये अपात्र असणाऱ्या महिलांना योजनेतून कमी करून त्यांचा जो काही पैसा आहे, त्यांचा जो काही पैसा वाचणार आहे तो पैसा या ठिकाणी पात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता देण्यासाठी वापरला जाणार आहे। आता या योजनेमधील अपात्र महिलांचा शोध घेण्यासाठी पुन्हा एकदा अंगणवाडी सेविकांना जबाबदारी देण्यात आलेली आहे। अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांची पडताळणी करणार आहेत। जर लाडक्या बहिणीच्या घरी 4 चाकी वाहन असेल तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या लाडक्या बहिणींना सोडावा लागणार आहे। कारण की आजपासून घरोघरी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहेत। जर 4 चाकी वाहन तुमच्या कुटुंबियाच्या नावावरती असल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले तर तुम्हाला थेट अपात्र करण्यात येणार आहे। होय मित्रांनो, पुण्यामधील 21,11,000 बहिणींनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता। त्या सर्व महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी केली जाणार आहे। त्यानंतर 4 चाकी वाहन असलेल्या बहिणींना या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे आणि त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो काही आहे तो दिला जाणार नाहीये। याबाबत माहिती महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव यांनी स्वतः नुकतीच ऑनलाईन बैठकीत दिली आहे। सर्व अधिकाऱ्यांना लाडक्या बहिणीच्या घरी जाऊन 4 चाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। याबाबत महाराष्ट्र परिवहन या विभागाकडून वाहनधारकांची यादी मागवण्यात आली आहे आणि ती यादी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे। या यादीच्या आधारावर लाडक्या बहिणींची पडताळणी अंगणवाडी सेविका
यांच्यामार्फत केली जाणार आहे। आणि या पडताळणीमध्ये जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन आढळून आले तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही। परंतु 4 चाकी वाहन असून देखील तुम्हाला लाभ कसा घेता येईल, यावर काय उपाय आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की लक्षपूर्वक पहा आणि तुमच्याकडे जर 4 चाकी वाहन असेल किंवा नाही हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। असेल तर होय म्हणा किंवा नसेल तर नाही म्हणा। सोबतच व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका। तर तुम्ही आता या व्हिडिओला लाईक केले असे समजून आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाऊया। तर आता लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी सरकारने अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत आणि त्या आदेशानुसार आता आजपासून अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणीच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहेत। तर आता या ठिकाणी सर्व बहिणींचा प्रश्न असेल की अंगणवाडी सेविका नेमक्या कोणकोणत्या गोष्टींची पडताळणी करणार आहेत आणि त्यानुसार कोणत्या महिला या ठिकाणी अपात्र होणार आहेत आणि कोणत्या महिला या योजनेमध्ये राहणार आहेत। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अशा प्रकारे या ठिकाणी पडताळणी होणार आहे। तसेच वार्षिक उत्पन्न कोणाचे किती आहे, 2.5 लाखांच्या वर ज्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न असेल त्यांची देखील या ठिकाणी पडताळणी केली जाणार आहे। तसेच तुमच्या परिवारात कोणी सदस्य सरकारी नोकरीत आहे का असेल तर तुम्ही देखील या योजनेमध्ये अपात्र होणार आहेत। त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबात कोणी प्राप्तिकर भरणारा आहे का, म्हणजे जर कोणी तुमच्या कुटुंबातील सदस्य हा इन्कम टॅक्स भरत असेल तर तरी देखील तुम्हाला या योजनेमध्ये अपात्र हे केले जाणार आहे। त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ तर घेत नाही ना, या गोष्टी देखील या ठिकाणी काटेकोरपणे तपासल्या जाणार आहेत। अशा सर्व प्रकारची पडताळणी या ठिकाणी अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार आहे आणि यामध्ये ज्या महिला अपात्र आढळून येतील त्यांचा लाभ या ठिकाणी कायमचा बंद होणार आहे आणि त्यांचे जे काही पैसे वाचतील त्या पैशांचा उपयोग या ठिकाणी पात्र असणाऱ्या महिलांना त्यांची अनुदानाची रक्कम वाढवण्यासाठी वापरला जाणार आहे। तसेच लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये ज्या बहिणी बसत नसतील अशा महिलांनी स्वतःहून आपला लाभ बंद करावा, या योजनेतून माघार घ्यावी असे आव्हान देखील सरकारकडून करण्यात आले होते। मात्र बऱ्याचशा महिलांनी याकडे दुर्लक्ष केले। सरकारने आव्हान केल्यानंतर देखील अपात्र महिलांनी योजनेतून माघार घेतली नाही आणि त्यामुळे आता सरकारकडून पडताळणी सुरू करण्यात आली आहे। आता तुमच्या कुटुंबात 4 चाकी वाहन असून देखील तुम्ही या योजनेचा लाभ कशा प्रकारे घेऊ शकतात या ठिकाणी आपण जाणून घेऊया। कारण की आता या ठिकाणी शासनाकडून कडक पडताळणी ही केली जाणार आहे आणि ज्या कुटुंबांमध्ये 4 चाकी वाहन आढळून येईल त्या महिलांचा लाभ या ठिकाणी बंद होणार आहे। अशा महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे आणि हे काम या ठिकाणी त्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे देण्यात आलेले आहे। त्यामुळे आता या योजनेतून जेवढ्या पण महिला अपात्र असतील त्यांना बाहेर केले जाणार आहे। परंतु या ठिकाणी जर समजा तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल, तुमच्या कुटुंबात 4 चाकी वाहन असेल पण तुम्हाला या योजनेचा लाभ सुरूच ठेवायचा असेल तर तो कशा पद्धतीने ठेवू शकता याबाबत थोडक्यात जाणून घेऊया। तर पहा मित्रांनो, आता या ठिकाणी जर समजा तुमच्या कुटुंबात 4 चाकी वाहन असून देखील तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कशा घेऊ शकता। तर मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबातील सदस्यांपैकी म्हणजेच सासरे, दीर अथवा घरातील इतर सदस्यांच्या नावावरती जर 4 चाकी वाहन असेल आणि लाभार्थी महिला आणि जी काही लाभार्थी महिला आहे म्हणजेच लाडकी बहीण योजनेची जी काही लाभार्थी महिला आहे ती महिला जर तिच्या पतीसोबत आणि आपल्या मुलांसोबत त्या कुटुंबापासून विभक्त राहत असेल, वेगळी राहत असेल तर अशा लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ हा सुरूच राहणार आहे। त्यांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे, त्यांचा लाभ बंद होणार नाही। परंतु जर समजा ती महिला कुटुंबातील ज्या सदस्यांच्या नावावरती वाहन आहे आणि त्या सदस्यांसोबतच कुटुंबामध्ये एकत्र राहत असतील तर मात्र अशा महिलांचा लाभ या ठिकाणी बंद होणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आता शेवटी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांची पडताळणी ही सुरू झालेली आहे आणि ज्या महिला आता या योजनेसाठी अपात्र आढळतील अशा महिलांचा लाभ यापुढे बंद होणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा लाभ महिलांना कधी मिळणार आहे। तर मित्रांनो फेब्रुवारी जो काही महिना आहे तो 28 दिवसांचा आहे। त्यामुळे इतर महिन्यांच्या मानाने या महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना जो काही 8वा हप्ता आहे तो लवकर मिळणार आहे। म्हणजेच 20 तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा 8व्या हप्त्याचे पैसे हे जमा होतील अशा पद्धतीने या ठिकाणी माहितीही मिळालेली आहे।